हॅलो. आज बनवले होते मी मटकी अप्पे. आता रेग्युलर ब्रेकफास्ट साठी आपण इडली डोसा तर बनवतो आणि मग त्यातला आणखीन हेल्दी व्हर्जन म्हणून मी बनवले मटकी अप्पे. मोड आलेली मटकी, भिजवलेली उडदाची डाळ, थोडंसं तांदळाचं पीठ आणि लसूण हे सगळं अगदी बारीक होईपर्यंत वाटून घेतलं. मग त्यात ऍड केलं मीठ. तुम्ही आवडीच्या भाज्याही ऍड करू शकता आणि मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झालं आपलं बॅटर रेडी. आता जसं या रेसिपी मध्ये हेल्दी इन्ग्रेडियंट तसं स्वयंपाकासाठी मी शुद्ध आणि हेल्दी तेल निवडते, म्हणजे ऑर्गॅनिक इंडियाचं व्हर्जिन कोकोनट ऑइल. आता अप्पे बनवताना थोडं तेल जास्तच लागतं. मग माझ्या हेल्दी इन्ग्रेडियंट्सला मॅच करण्यासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. हे व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, म्हणजेच काय यामध्ये कोणतेही केमिकल्स किंवा ऍडिटिव्स नाही आणि कुकिंग करताना याचा अरोमा इतका मस्त येतो की डिश टेस्टी होणारच. हे ऑर्गॅनिक सर्टिफाईड असून 250+ क्वालिटी पॅरामीटर्स वर टेस्ट केलेले. आता अप्पे तर तयार होतात, म्हटलं पटकन चटणी पण बनवून घेऊ. ओलं खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ आणि साखर आणि चटणी क्रीमी होण्यासाठी मी काजू ऍड केले. हे मस्त पैकी बारीक वाटून घेतलं. मग अप्पे उलटवून परत त्यामध्ये कोकोनट ऑइल घालून दुसऱ्या साइडने फ्राय करून घेतलं आणि मग चटणी तर झाली होती. मग त्याला तडका देण्यासाठी पळीमध्येच थोडंसं कोकोनट ऑइल, जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा मस्त पैकी तडका बनवून चटणीमध्ये ऍड केला. रिफाइंड तेलाच्या तुलनेत हा अगदी स्वच्छ पर्याय आणि कुकिंग किंवा अदर युजेस साठी हलका आणि नॅचरल. म्हणूनच माझ्या हेल्दी इन्ग्रेडियंट्सच्या रेसिपीमध्ये मी ऑर्गॅनिक इंडियाच्या व्हर्जिन कोकोनट ऑइलला नेहमी निवडते. तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर व्हिडिओमध्ये टॅग केलेलं आहे, ऑर्डर करून नक्की ट्राय करा.